सुधाकर नाही रावसाहेब एवढं विचारात पडण्यासारखं काही नाही आहे. आपल्या माझ्या पुष्कळ वेळा गाठीभेटी झाल्या आहेत. आहारी मदिरा मंडळाच्या बैठकीत आपण संकटकाळी बंधू भावानं मला आहारी करण्याची वचनं दिली आहे. रावसाहेब आपली खरोखर संकट आहे म्हणून मला त्या वचनाची आठवण देण्याकरता त्या ठिकाणी घरच्या गोष्टीची आठवण करायला लाज नाही वाटत. मुखा पहिल्यानं मी तुला न ओळखल्यासारखं केलं यावरून तू सावधायला हवं. दारूच्या बैठकीत दिलेली वचन केल्या ओळखी त्याच्याकडे दारूच्या पुष्क्या केल्याप्रमाणे तिथं फेकून द्यायच्या असतात. चल काका ओळख माझ्यासारखा आणखी दुसऱ्या कोणाला सगळ्यात पाळू नकोस. दुर्दैवा सुधाकराच्या निर्लज्ज फळात अजून थोडी दुगदुगी आहे. साहेब साहेब माझं नाव सुधाकर. मला आपल्याशी दोन शब्द बोलायचे. माझा चेहरा आपल्याला ओळखीचा वाटेल पण खरं पाहतो तो आपल्या पूर्ण परिचयाचा आहे. रावसाहेब मी आज खरोखरी संकटात आहे. मला एखादी नोकरी पाहिजे. असं तीव्रपणाने बोलायचं काय? अहो तुम्ही आम्हाला पाठच्या आणि आम्हाला हे उतावेळपणानं तुमच्या उधार मनाचा अपमान केला त्याची क्षमा व्हावी. रावसाहेब मी आज संकटात आहे. मला एखादी नोकरी पाहिजे. अतिशय कामकुटीला आपल्या पुढे पदर असत. तुम्हाला तीन पोटाचा प्रश्न आहे म्हणून नाहीतर तुम्हाला आम्ही नोकरी काय पाहू? तुमची विद्वत्ता, तुमची हुशारी, तुमची लायकी. माझ्या लायकीबद्दल कशाला चोर कल्पना. माझी लायकी एखाद्या जनावरापेक्षाही हलक्या दर्जाची आहे. पट्टेवाल्याची हमालाची कसली तरी नोकरी. रावसाहेब तीन पोटाचा प्रश्न नाहीतर एका पोटासाठी काढवाच्या रोज कुंभाराचा उकिरडा सुद्धा वाढायची माझी तयारी आहे. अहो तुम्ही आम्हाला पाठच्या भावासाठी आम्ही तुमच्यासाठी काय नाही करत. आहे एक नोकरी दरमहा 15 पर्यंतची. फार झाले 15 रावसाहेब फार झाले. आपण ती आहे कंत्राटदाराची स्टोर सांभाळायची. खोरी कुदळ पावडी हो नाही म्हणजे असं 5-50 असा जंगल माल तुम्ही आम्हाला पाठच्या भावासाठी. तुमच्या जवळ खोटी भाषा नाही. या जागी अगदी रायट आणि सतुटीचा एखादा छंदी फंदी असला आणि त्यानं 2 लाख निळे कराराकडे नशा पाण्यासाठी तर माझ्या तेव्हा जामीन हा मग माझ्यासाठी आपण जामीनची पत्करायला काय सांगायचं. अहो तुम्ही आम्हाला पाठच्या भावासाठी. अहो तुमच्या जवळ आमचं स्पष्ट हे बघा तुम्ही बोलून चालून व्यक्ती तुमची जामीनची म्हणजे धोत्रात निखारा बनवली नाही. आता तुम्ही सांगा अहो व्यक्ती म्हणतात तर काय म्हणून तुम्हाला आमचा हात जोडून सांगा की मला या संकटात सुधाकर हो तुम्ही आम्हाला पाठच्या भावासाठी. तुम्हाला नाही म्हणण्याचं अगदी जीवावर येतं पण तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी जामीन हेही खरं दुसरा तरी जामीन तुम्हाला कोण करा. मुद्दाम होऊन आपण काट्यावर कोण पाहिजे. सुधाकर तुम्ही आम्हाला पाठच्या भावासाठी तेव्हा तुम्हाला उद्देश करण्याचा मला अधिकार. तात्पर्य काय? सुधाकर दारू पिणं चांगलं. दारू म्हटली की माणसाची पत गेली नाचक्की झाली. दरवाजात तुम्ही उभं करायचं. घरात कळवळाचं तुम्ही भेटायचं. सगळे दादा बाबा म्हणून लांबून हा पाठचा भाव म्हणून ओळखायचा. सुधाकर अहो तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे म्हणून तुम्हाला सुधाकर दारू तुम्हाला नाही. दारू म्हणजे कसा अगदी थंड डोक्याचा माणूस. सुधाकर तुम्ही दारू बराच विषय झाला दुपार झाली येतो. दारू सोडा दारू सोडा. दुर्दैवाच्या कशावर पाण्याची आता माझ्या ताकद नाही. रात्री प्यालेल्या दारूची घाण अजून सुद्धा ज्याच्या तोंडाभोवती खोट काढत आहे त्याला मला दारू सोडण्याचा उपदेश करावा. डोळ्याजवळ उभं राहण्याचं त्याची लायकी नाही त्याला डोळ्यानं माझं बोल करावं.
कवडी किमतीच्या गंगाराने जिथं पैगाराने माझी पाय हल्ली गेली तिथं सगळी माणसाची सहानुभूती मला कशी मिळणार? दारोबा तरी लाथळलेले थोबाड कुणाला कसं माझं उपाशी बाळ कबड कष्ट उपसणारी सिंधू यांच्या पुढे कोणत्या तात्याला जाऊन उभा राहू? माती मोलाचा मनुष्य दिन दमडीचा दारुबा देवा देवा कशाला या सुधाकराला जन्माला घातलं आणि अजून जीवन का ठेवलं? मी काय करू? कुठं जाऊ? या जगातून बाहेर कसा जाऊ? कोणत्या रूपानं मृत्यूला मगरमिठी मारू? पण सुदृढ मनाला सुद्धा आत्महत्येसाठी मृत्यूच्या उग्र रूपाकडे पाहताना भीती वाटते. दारुबा दुबळ्या मनाला एवढं धैर्य कुठून येणार? मृत्यूचं ओळखीचं एकच रूप म्हणजे दारू. दडपणाऱ्या जीवाच्या चाचण्या बंद करण्याकरता आता दारू खेळी दुसरा उपायच राहिला नाही. सिद्धू सकट संसार आला, जगात सकट सतीश पडाला, मुलांसकट माणूस केला, सद्गुणांसकट सुखाला सुद्धा केला. निर्वाणीच्या निराशेतला शेवटचा प्रणाम, शेवटपर्यंत दारू, अखेरपर्यंत दारू. काय करावं? शास्त्रात उजव्या हाताची नाडी पाहावी असं आहे. इथं आमच्या नाड्या त्यांच्या डाव्या बाजूला नाडी बोलता एक उजवा हात नसता तर काय बहार झाली असती. नाडी झाली आता जीभ काढा भाऊ. शास्त्री बुवा याला आवडा. जीभ कोणाची? याची का माझी? जीभ कोणाला बघता यायची नाही. रोग्याला दोन तोंड असती तर गोष्ट निराळ. इथं जीभ गळ्यात पडली. नुसता हात बघण्यावर बघावं लागेल. काय करू रे? चांगला असतो तर एकेकाला असा हात दाखवला असता की एका तोंडाची दोन तोंड करून सोडली. नाडी फार मंद चालते. नाडी फार जोरात चालते. थंडीला हातपाय गार पडले आहेत. तापाने अंगाला हात लावत नाही. झोप लागत नाही. सुस्ती उडत चालली आहे. रक्त संचय कमी झालाय. फाजील झालाय. पौष्टिक पदार्थांनी रक्ताचा पुरवठा केला पाहिजे. रक्तस्राव केला पाहिजे. नाहीतर शयावर जाईल. नाही तर मेदवृत्ती होईल. काय हो मोठी परीक्षा आहे की थट्टा आहे? दोघांचंही सांगणं, दोघा अंतर आकाशात एवढं अंतर दोघांचं सांगणं. शास्त्री बुवा यापैकी एकट्यानं मी मारणार नव्हतो म्हणून या दोघांना आणलं काय? असं कसं म्हणतो? शरीरात डावा उजवा असायचं. अर्धशेतीच्या वेळी नाही का अर्धच डोकं दुखत एकीकडे एक डोळा येतो तर एक डोळा जातो. शिवाय ह्यांच्या आमच्या विरोध लक्षात घेतला पाहिजे. ह्यांच्या आमच्या शाखाचं कुठं जमत असेल तर ते न जमण्यात. असं होय? हा फरक असायचा. असं होय? पण ठीक आहे, मग करा आता माझ्या दृष्टीनं पाहिजे तशी दुर्दशा. रोग प्रयत्न साध्य आहे. रोग अगदी असाध्य आहे. पथ्य पाणी केलं तर रोगी खडखडीत बरा होऊ शकतो. धन्वंतरी जरी कोण केला तरी रोगी जगायचा नाही. जीव गेला तरी रोगी मरायचा नाही. मारून दाखवतो. ही तुमची बैगोड नको आहे. तुमचं काय औषध द्यायचं असेल ते द्या. आता या चोराला चांगला फसवतो. ठीक आहे, माझ्या बरोबर मनुष्य पाठवून द्या म्हणजे औषध पाठवतो. ते दिवसातून 3 वेळा दारूतून द्यायचं. दारूचा सारखा मारा ठेवावा लागेल. हे आमचं 3 दिवसातून एकदा घ्यायचं. फक्त दारू न पिण्याचं. दारूच्या थेंबाचा स्पर्श यांना होता कामा नये. दारूचा स्पर्श नको काय? शास्त्री बुवा उठवा या दोघांना. उठवा. दारूचा स्पर्श नको काय?
शास्त्री बुवा पुढे झाला पोरखेड कानात काय बाहेर असेल त्याला काय शिकवत असेल थांबा सगळी थांबू नका असेल असं तेवढी दारू आता मला पाहिजे का सुद्धा बघ मी सांगितलं होतं ते खरं झालं की नाही सुधाकराच्या स्वभावाची परीक्षा खरी झाली की नाही सुधाकर तुझी प्रतिज्ञा फुकट गेली माझ्या जोडीदार मूर्खानो तुम्हाला माझ्या स्वभावाची परीक्षा झाली असं नाही तर मला माझ्या दुर्दैवाची परीक्षा झाली नव्हती दोस्त हो बोलल्यानं बोलल्याचं मला एकदा क्षमा करा यावेळी मला छेडू नका जखमी झालेल्या सिंहाचा विव्हळला ऐकून सुद्धा भेकड सावधाना दूर व्हावं लागतं मला हसायचं आहे माझी कुचेष्टा करायची करा खुशाल करा पण एका बाजूला जाऊन करा सुधाकर ज्या मार्गाने जाणार आहे तिथं त्याला संगती सोबतीची बिलकुल गरज नाही हे मदिरे तू देवता नाहीस हे नव्यानं सांगायला जगातल्या पंडिताचा तांडा कशाला तुझ्या जुलमी जादूनं चढवलेल्या जनावराला सुद्धा माहित आहे की तू एक राक्षसी आहेस तू घातकी राक्षसी आहेस क्रूर राक्षसी आहेस पण तू प्रामाणिक राक्षसी आहे गळा कापीन म्हटल्यावर तू गळात कापीत आले आहे घरादाराचा सत्यानाश करण्याचं वचन देऊन तू कधी अन्यथा कृती केली नाही मृत्यूच्या दरवाजापर्यंत सोबत करण्याचं कबूल केल्यावर तू कधी माघार घेत नाही सुंदर चेहऱ्याचं तुझ्यामुळे एखादं बेसूर सोंग झालं तरी त्या चेहऱ्याची तुला चटकन ओळख पडते तू एखाद्याचं नाव बुडवलं तरी अनोखी पाजीपणानं तू त्याचं नाव टाकून देत नाही चल रे तुझ्या अघोर घातूक शक्तीने सुधाकराच्या गळ्याला कंठालिंगन मार मग त्या आलिंगनानं सुधाकराचे प्राण कंठाच्या आले तरी बेहत्त अरे सुधा खबरदार एक पाऊल पुढे टाकशील तर निश्चयाबद्दल सिंधुताईचा निरोप ऐकून मी केवढ्या मोठ्या आश्चर्य काय काय दाखवलं त्याहीपेक्षा मोठ्या आश्चर्याने तो निश्चय केला होता पण काय कपा सोड याची दारू अजून सोड आता सोड इतके दिवस प्याल्यावर दारू सोड वेड्या इतके दिवस कशाला एकदा प्याल्यावर दारू सोड वेड्या दारू ही अशी तशी गोष्ट नाही की या कानाला ऐकून त्या कानाला फेकून देता येईल दारू एखादं खेळलं नव्हे की खेळता खेळता कंठाळ उषा पायथ्याशी फेकून देऊन बिंदू झोप घेता येईल दारू एखादी चैनीची चीज नव्हे की शोका खातीर तिची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल अजान बघा दारू ही शक्ती आहे दारू हे काळाच्या चक्राला घातलेली शक्ती आहे जगाच्या चक्राला घातलेली गती आहे दारू ही मूर्ख करण्यासारखी गोष्ट असते तर जगात तिचा एवढा गौरव झालाच नसता रामलाल दारूची जादूच तुला पाहायची असेल तर वाटेल तो प्रत्येक कक्षेने सर्व सद्गुणी मनुष्य पुढे उभा कर आणि त्याच्यावर दारूचे 4 थेंब टाक डोळ्याचं पातळ नव्हतं न नव्हतं तोच त्या माणसाचा तुला पशु झालेला दिसेल पशु अशी दारू आहे समजला तुझ्या मनोनिग्रहानं तुझ्या विचारशक्तीनं तू मनात आणल्यासारखं काय करता येणार नाही तुला अरे दारूची शक्ती कितीही अचाट असली तरी तिच्यापासून तुला मुक्तता होऊ शकेल तुझी त्या निश्चयाची आठवण कर कसला कपाळाचा तो निश्चय रामला दारूची सवय सुटण्याची एकच वेळ असते आणि ती म्हणजे प्रथम दारू पिण्यापूर्वी पहिला एकच काढा मग तो कोणत्या काही निमित्तानं असेल त्यानं एकदा घेतला की तो दारूचा गुलाम झाला निवळ हौसेला जरी दारूशी खेळून पाहिलं तरी दिवाळीचा दिवा भडकून होळीचा अलकल्लोळ भडकला तुला हटला रामलाल थांब दारूची कुळकथा एकदा ऐकून घे दम खा मला एकदा ऐकून घेऊ काय काय करतो आहे ते ऐकत प्रत्येक व्यसनी मनुष्याच्या हटकून 3 अवस्था असतात समूह अवस्था उन्माद अवस्था आणि प्रलय अवस्था
या प्रत्येक अवस्थेची सुरुवात क्रमाक्रमाने एकच प्याल्यानं होत असते. प्रत्येक दारूबाजाची दारूशी ओळख या एकच प्याल्यानं होत असते. थकवा घालण्यासाठी, तंदुरुस्तीसाठी, कुठल्याही कारणामुळे का होईना, शिष्टाचाराचा ग्रुपदेश म्हण किंवा दोस्तीच्या पोटी आग्रह म्हणून, हा एकच प्याला धर्माचा सही निशा. एखादा अक्षरशत्रू हमाल असो किंवा कवीचा कवी आणि संजीवनी विद्येचा गुरु एखादा शुक्राचार्य, दोघांचा या शास्त्रातला श्री गणेशा एकच प्याला. आज सकाळी मुरजोळ प्रतिज्ञा करतात मला धोरकाला परत मिळाले नाही. आजच्या दिवशी माझ्या आयुष्याची अवस्था सुरू होणार आहे. सकाळची आनंदी मुद्रा, ते आनंदाश्रू, मिटत चाललेल्या माझ्या डोळ्यातली ती अखेरची लकाकी, वेड्या आशेच्या भरात आम्ही दोघांनी चुंबन घेतल्यामुळे बाळाच्या गोळ्या गालावर आलेली झाली. भाई भाई, आमच्या चिमुकल्या जगाचा तो शेवटचा तो आनंद जाऊ दे ऐकच वेळा. आता वाईट वाटून घेऊ नकोस. इतका वेळ मी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून तुला थोडीशी आचका वाटू लागली. अचानक माझं हे म्हणणं पश्चात्तापाचं नाही, ते विषारी दिनाचिंता आहे. माझ्या दारुबाज आयुष्यातली ही तिसरी अवस्था आहे. पहिल्या अवस्थेत मनुष्य दारूला सोडित नाही, दुसऱ्या अवस्थेत दारू मनुष्याला सोडित नाही, आणि तिसऱ्या अवस्थेत दोघेही एकमेकाला सोडित नाही. बस आणखी एकच प्याला. अरे पण असं रागा करण्याचं कारण काय? तू माझा जीवन निश्चिमित करता, पण तुझ्यामध्ये माझा एक निश्चिमित करता. माझा कशाला एकंदर जगाचा त्याच्या सन्मानाचा मी प्रयत्न करीत आहे. ज्याच्यापुढे धन्वंतरीनं सुद्धा हात टेकले, अशा रोगाच्या यातनांनी वळवळणाऱ्या मनुष्याला कोण हात देतो? दुष्काळाच्या उपासमारीनं तडफडून किंकाळ्या फोडणाऱ्या माय लेकराचा शेवट कशाला होतो? आपल्या जुलमी जोरानं जीवकोटीला त्राही त्राही करून सोडणाऱ्या नराधमाच्या नाशाला मनुष्याची कोणाच्या तोंडाकडे पाहते? तो मृत्यू तुला आणि मला भेटण्यासाठी कधी अशा परोपकारी मनुष्यांना 4 पावलं आणायला गेलं तर त्याचे तेवढेच कष्ट वाचतील आणि आमची माणुसकी तरी दिसून येईल. अशा रीतीनं यमाला सामोरे जाण्यासाठी मी दारूला या देहात थकवा आणि दुसऱ्याचा नाश केल्यामुळे पण मीही स्वतः आत्महत्या करीत आहे, तिचाच मला कर्तव्य आहे. आल्या मनुष्या ते माणसासमोर उभा राहणं धोक्याचं आहे. इतका जीवाचा त्रागा का करतोस? काय कारण? हो, एकच कारण. तो हा एकच प्याला. एकच प्याला, एकच प्याला. असं एकाच प्याला आहे तरी काय? काय एकच प्याल्यात काय आहे म्हणून विचारतोस? भाई तो अगदी वेडा आहे. त्या एकच प्याल्यात काय काय नाही म्हणून तुला वाटतंय? हा पा एकच प्याला, हा भरलेला आहे. काय दिसत आहे तुला? काही नाही. आईच्या मांडीवर समाधानानं स्तनपान करणार मूल तिथल्या तिथं मेलं तर त्या आईला काय दुःख होईल अशी क्रूर कल्पना विचार करू लागली. हळदीला भरलेली नवी नवरी पाहतात स्वप्नानंतर ते कसे दिसेल असं चित्र डोळ्यापुढे उभं राहते. रामला, मी हल्ली या अवस्थेत आहे आणि माझ्या कल्पनेला बद्धीपणाच्या ज्वाला प्रज्वलित करीत आहे. अशा वेळी मी उत्संबळ बोलतो आहे. नीट बघितले की नाही?
आता या रिकाम्या प्याल्यात तुला काय दिसत आहे? काही ना नीट पहा. नीट पहा. म्हणजे श्रीकृष्णाच्या पौर्णात विश्वरूप दर्शन यशोदेला जे चमत्कार दिसले नाहीत ते एकच त्याला तुझ्या दृष्टीला पडते. कबाड कष्ट उचलून आलेल्या थकवा घालवण्यासाठी दारू पिणाऱ्या ह्या 6 मजुराच्या झोपड्या, निरुद्योगाचा वेळ घालवण्यासाठी म्हणून दारू पिणाऱ्या ह्या 6 श्रीमंताच्या हवेल्या, केवळ प्रतिष्ठितपणाचं लक्षण म्हणून चोचल्यानं दारू पिणाऱ्या ह्या 5 शिकलेल्याचा दांडा, उद्योगी, आळशी, गरीब, श्रीमंत, साक्षर, निरक्षर, व्यापारी, सर्वांना सरसकट जलसमाधी देणारा हा 6 एकच प्याला. दारूबाज नवऱ्याच्या बायकाची ही 6 पांढरी फटफटी कपाळ, दारूबाजाच्या पोरक्या पोराच्या उपासमारीच्या ठिंकाळ्या, करत्या सवरत्या मुलाच्या अकाली दुधाला विव्हळणाऱ्या वृद्ध माता पितराचं विव्हळलं, देवाशी बायकाचे नियम, पेशण बाजार बसवायची पदचार, एकार बेरडाची बदमाशी, बेचिराग बादशाही, जीवला पित्राचे खून, मारामारी. हा पहा जगावर अंमल चालवणारा बादशाह सिकंदर दारूच्या अंमलाखाली मारेकरी म्हणून आपल्या जीवला पित्राचा कलम करत आहे. तो पहा मेलेल्याला सजीव करणारा दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या त्या संजीवनी विद्येच्या एकच कार्याकडून अदपात भोगीत आहे. ते पहा जगाच्या उद्धारासाठी उद्भवलेले श्रीकृष्णाचे 56 कोटी यादव त्या एकच प्याल्याकडून अदपात भोगीत आहे. डोळ्याने पाप पाहत नाही म्हणतात, पण अजून माझा हात धरतो. हट्टी मूर्खा, प्रतिज्ञा पुढे बोलू नकोस, म्हणजे ती बोलण्याचं पाप लागणार. रामला, एक वेळ माझं दारूचं व्यसन सुटेल, पण ते व्यसन सोडविण्याचं वेळ तुझ्या डोक्यातून जाणार. रामला, एकच प्याला, एकच अनुभव, केवळ दारू पिताच हा सिद्धांत आहे. मोहाची जी जी वस्तू असेल त्या प्रत्येकीच्या बाबतीत हीच गोष्ट आहे. स्त्रियांची गोष्ट, एखाद्या स्त्रीकडे कित्येक वेळा दयेनं पहा, ममतेनं पहा. जाऊ दे रामराव, तू शहाणा आहेस आणि शरद माझी ती बहीणच आहे. तू तिला मनापासून मुलगी मानली आहे. मंडळाच्या मनात सुद्धा इथं पापाची कल्पना येणार नाही. लाख वेळा तू तिच्याकडे निर्दोष दृष्टीनं पाहिला. बोलण्याच्या भरात एकदाच तिच्या अंगाला नुसता स्पर्श कर, पण तेवढ्यानं माणुसकीचं मातेर होऊन तो जन्माचा पशु होती. पशु एकच स्पर्श, एकच शब्दाचा शहाणपण शिकायला म्हणालो आणि शहाणपणाचे शब्द शिकून परत चालू. एकच प्याला, एकच कटाक्ष. कोणत्याही मोहाचा पहिलाच प्रसंग टाळला पाहिजे, नंतर सावधगिरीने वागणं म्हणजे पशु. शरदचा एकच स्पर्श, पशु. सुद्धा आधी घरीच
जावाई येतील त्यांना माझ्या बाळासाठी दूध आणायला सांगू बरं. आता का कागद काढ भिजवतो तुझं? मगाशी थोडं दूध पाळतं होतं, एवढ्यावरच थोडी वेळ काढायला नको का? असा हट्ट करू नये. मागील त्यावेळी दूध मिळायचे दिवस राजूसा आता आपले नाहीच रे. आपल्या लेखी गोकुळीच्या गोदी ओस पडली. बाई अशा उभ्या का? आज तरी रामाची तब्येत कशी आहे? काही उतार वाटतो आहे का? उतार नाही ना, काही नाही. काय दशा करून घेतली तुम्ही बाईसाहेब. जात्याची गडबड सुद्धा गोड झाली तुमच्या गाड्याने. तेव्हा धन्य म्हणायची हो तुमची. म्हणतात ना वासना तशी फळ. पण आज संध्याकाळी दळण द्यायचे आहे. त्याचे किती पैसे मिळायचे? नाही का मिळायचे? कामाआधी कसे बरे मिळतील पैसे? अगदी हातीपायी पडले तरी नाही का मिळायचे? त्या घरची माणसं मोठी नतद्रष्ट आहे. अहो पाप मागितल्यानं सुद्धा मिळायचं नाही. पण बाईसाहेब आताच कशाला हवे होते बरं पैसे? आता काय सांगायचं बाई या मुलीजवळ? घरात चिमणीच्या साऱ्या पुरता सुद्धा आधार नाही. हे कसं सांगू ना? देवा लक्ष्मी नारायण वेळ तुझा भांडारी आम्हा फिरवीची दारोदारी ह्या पुरुषात ते तुझ्याकडे काय बरं गाणं आहे? आमचं संस्कृत होतं तिथं तुझ्याकडे काय बरं गाणं आहे? सांगितलं नाही तुम्ही कशासाठी हवे होते पैसे? काय सांगितलं बाई? आज की नाही आमच्या घरात अन्नपूर्णा माई अगदी देवाच्या अक्षतेपुरती सुद्धा तांदूळ नाही करत. म्हणून म्हणत होते भात उकडला तर कशी ते माझ्यापाशी हे 2 पैसे आहेत भावाच्या हात तिच्या. अहो मग माझ्या बाई पण माझ्याकडचे दिले तर घेणार नाही द्या. बाईसाहेब तसं आवर्जून मागितलं तर देतील ती लोक. किती बरं? 1, 2, 3 हा 4 पैसे मिळतील. घेऊ का जाऊन? अगदी बघल्या पण हे बघा हे 2 पैसे घ्या आणि चला तो म्हणजे दळण आठवते सर मग ते घेऊन जा म्हणजे झालं. एक 10 वेळी तोंडात आलं सांगेन पण आता नाही राहत. तुमच्या घराची आशिकी कशा आणि तुम्ही इकडच्या तब्येतीची चौकशी करतात. त्या दिवशी एका कथेत ऐकलं होतं ते खूप मनाला टोचलं. रोज कशाला म्हणे कर्णाची शक्ती लागते. हा त्यानं विचार केला की मी मागे जर पडलो तर पांडवांचं सैन्य खुलास होईल. म्हणून त्यांनी काय केलं? पुढे भेट घेऊन आपलं कलेवर कौरवांच्या सैन्यावर गेलं. पहा एक त्यांनी मरता मरता सुद्धा आपल्या लोकांचं हित बघितलं. आणि आमच्या ह्यांनी अगदी शेवटी दादासाहेबांना असं व्यसन. हे जर आज आधी नव्हे तर 4 वर्ष आधी झालं असतं तर आपण असं भद्र का बोलावं? घरातून ते भांडं घेऊन ये आणि आधी बाळासाठी दूध घेऊन ये पाहू. आणि हे बघा बाळ मांडीवर झोपता आहे त्याला तेवढा कसूनावर नेऊन ठेवा. बाई जागा झाला वाटतं मला त्याला इथे लवकर या बरं का? लवकर या बरं का? चला बरं झोपून झाली तुमची. हा लागली का भू? नागमारण भूमीने तळमत असल्यावर डोळ्याला डोळा लागणार तरी कसं?
येतील हा तोच देऊ. असा उपाशी अशी ना या पिठाकडे पाहायला लागला. आपली नशीब चांगली आहेत रे. यातल्या चिमूटभर पिठावर सुद्धा आपली सत्ता नाही, ते लोकांचं आहे. या पिठा पाण्याचा ओघ तुझ्या तोंडावर पाहिला तर राजसा तारामतीचा रईदस असून हिणवायचं नाही का रे? नको आडवा तोंड बरोबरे. या पहा आल्या हा सीताबाई. सिंधू येणं झाला वाटत. हे कसं येणं देवा? हे काय पाहणं नशिबी आणलंच माझ्या. सिंधू सिंधू इकडे, मला आणखी प्यायचे पैसे आण. सिंधू फार नाही, फक्त एकच प्याला. आता कुठले बरे पैसे आणू मी? माझ्याजवळ आता काही नाही. खोटं बोलते आहेत. चल आणतेस की नाही? काठी घेऊ. आपल्या पाया शपथ मध्ये आता काही नाही. 2 पैसे होते तेवढे बाळाच्या दुधासाठी दिले, तेवढेच काय ते. अगदी बाळाच्या गळ्यावर हात ठेवून सांगते गळा दाबून टाक. का दिलेत पैसे? बाळासाठी नका न्यायला. असं काय करायचं ते? चले जाओ. मला नाही हरवून होणार आहे. नवऱ्यापेक्षा ते कार्ट जास्त आहे तुला. सिंधू सिंधू तू पतिव्रता नाही, हरामखोर. ते कार्ट त्या रामलालचं आहे, माझं नाही. आत्ता मारून शिवा शिवा काय बोलणार? शिव शिव नाही, आत्ता मारून टाकतो. अगं बाई, आता काय करू रे देवा? आपल्या ज्या लोकांना हाका मारून जमलं ना, तर तिथून काही भलतंच व्हायचं. देवा काय करू रे? माझ्या फाटक्या अंगाचं मायेचं पारून कसं पुरणार रे माझ्या बाळाला? देवा संभाळ रे माझ्या बाळाला. नाही तू बरं आता काय केलं? काही नाही, मला अजून पाहिजे, फक्त एकच प्याला. या दिनदुबळ्या देहात या दारूच्या दुष्टानं प्राणांची दुर्दशा केली आहे. असाच पुन्हा या नराधमा. भाऊसाहेब असं रागावून काय होत? थांबा, आम्हा ताईला विचारून नीट पंचनामा करू. ही ताई सिंधू ताई भाऊ थांब जरा. तिला जरा ग्लानी आले. ही ग्लानी ही ताई हे सारं या दारुड्या राक्षसाचा अघोर कर्म आहे. दादा काय वाटते याचं खरं आपण या काळ तोंडाला माझ्या ताईच्या पंचपणावर दोरडा घालणाऱ्या हरामखोराला काहीतरी भयंकर शिक्षा भोगायला लावावं. माहिती ते झालं, आता याच्यावर रागावून काय झाली गोष्ट येणार आहे? माझं सांगून करण्याचा प्रयत्न करू नको. या चांडाळानं माझी सोन्यासारखी ताई अनावात चितवत आली. काट्याने चितवत मारली. गोळ्या मुळाच्या तोंडी येणार नाही तशा शब्दाने या दारुड्या रक्षणानं तिच्या काळजावर पाडून भाऊसाहेब जरा शांत व्हा. दादासाहेब ते तुमच्या पायात पडतो. काही झालं तरी हा मोकळा होतो नका. दादासाहेब जरा शांत व्हा. आपण बाईंना विचारून नीट पंचनामा करू. जवळाचा पुतळा असतो तरी सुद्धा हात जी बाहेर बोलायला लागला. पण आता तर चांगला सिद्धार्थ तुम्हाला